नमस्कार मंडळी, परत एकदा नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? हमेशा टोकते, हमेशाच आहे. बोलू नको. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी, कसे नमस्कार मंडळी. आम्ही खूप मस्त आहोत, तुम्ही पण मस्त आहात, आम्ही असं एक्सपेक्ट करतो. आम्ही चाललोय कुठं? जेजुरी. आणि आम्हाला लग्न झाल्यानंतर जायचं होतं, 2 महिन्यानंतर चाललं. एक्झॅक्टली. कारण की आम्ही ऑफिसमधून आम्हाला ऑफ भेटत नव्हतं, भेटलं तरी तिकीट्स भेटत नव्हते. फायनली भेटला आता, तर आम्ही जातोय. मी खूप एक्सायटेड आहे, कारण हिला मला उचलून घ्यायचंय. मला माहितच पूर्ण नाही. उचलून घ्यायचं तुला. हां, पूर्ण उचलून 200 सीट्या आहेत, 200 सीट्या. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चला. तर म्हणून बोलत होती जिम. तर आता गाईस तुम्हाला भेटतो आम्ही डायरेक्ट ट्रेनमध्ये चढल्यानंतर भेटतो. आणि आमच्यासोबत 2 जण आहेत. हां, त्यांना पण आम्ही रिव्हील करू आमच्याबरोबर कोण आहेत. बरोबर. बघा माझ्या बायकोचा आउटफिट. कारण की आम्ही डेमध्ये चाललो ना, तर थोडं व्यवस्थित जातो. आणि माझा अवतार बघा, दाखवू दे माझा अवतार. शॉर्ट्स आणि टी शर्ट. कसं दिसतोय मी? आणि क्रॉक्स. आमच्या दोघांचे क्रॉक्स नाही. आम्ही क्रॉक्स सगळीकडे घालून जातो. घाण झालेत, होत नसेल तरी पण आम्ही क्रॉक्स घालून. घाण झालेत, पण ठीक आहे. चला आता आम्ही भेटतो तुम्हाला ट्रेनमध्ये. बाय. आता आम्ही बसलोय ट्रेनमध्ये. हे बघा आमचे सीट्स हे आहेत वरती, पण आम्ही बसलोय खाली. इथं मम्मी. पण हिचा तोंड आता ती हसते, पण थोड्या टाइम अगोदर ती रडत होती. चप्पल ना एक पडलं, क्रॉक्स. ती दाखवत होती ना, हे माझे क्रॉक्स, हे त्याचे क्रॉक्स. क्रॉक्स पडले तिचे. बघा कशी असते. कसं वाटतंय? आता तिने घातलंय बघा, काय तुम्हाला दाखवतो. तिचं क्रॉप काय ह्याला काय बोलतात, कॉर्ड सेट आहे. आणि खाली तिने घातलंय कोल्हापुरी चप्पल. पण ठीक आहे, ओके. काहीतरी झालं ते, काय वाईट असतं. मम्मी बोलत होती काहीतरी वाईट होणार होतं, ते टाळून गेलं त्याच्यामध्ये. टाळून नाही, टळून गेलं. हा, लंगडी घालत बोलवलंय, लंगडी घालत. आता बघूया काय होतं. कोल्हापुरी मध्ये चालणार आहे. हे टिपिकल इंडियन मॉम्स. हे आलूचा पराठा आणि केचप. आणि हे बघा काय ते डब्यात आणायचं, तर ते पूर्ण पॅकेट आणलंय. मी आता खूप हसताना दिसत असेल तुम्हाला, तर मी का हसते, तर माझी चप्पल भेटली. आणि ती माझ्या भावाने जाऊन स्टेशनला बिचाराने. आयडिया माझं होतं, तर मीच बोललो बंटीला की घेऊन यायच्या भावाला, घेऊन ये. घरी होता तो, तर त्याला बोललो स्टेशनला ये आणि तो पिक करून चप्पल घेऊन घरी जा. आणि माझा भाऊ पण खूप छान आहे. त्याने चप्पल काढली खरी, पण त्याने व्हिडिओ बनवले की माझी ताईची चप्पल सकाळी उठून आलो. आणि हे तो क्लिप थोडासा आहे, तो अटॅच करतो त्याच्यात. आहे काय ना, त्याने बोललंय ते अटॅच करतो. ही बघा ताईची चप्पल सकाळी काढाय पाठवली. माझा जीव मला स्वतःचा धोक्यात देऊन मी चप्पल काढली ताईची. आणि तरी पण मला ती विरडते, ऐकवते सारखी गाडी घेऊन जातो म्हणून. तर तिला सांगा जरा समजून. आम्ही जेजुरीला पोहोचलेलो आहोत. आणि आमचा मजदूरची बॅग दाखवायची. क्लाउड्स बघा. अरे क्लाउड्स दाखव. तर तुम्हाला आम्ही डायरेक्ट भेटतो रेडी होऊन. बोलूनच देत नाही. आता आम्ही तुम्हाला रेडी होऊन भेटतो. हा, लागलंय हिचं डोकं. अवतार बघा तिचं. चला गाईस, तर आता आम्ही भेटतो तुम्हाला रेडी झाल्यानंतर. झालं सगळं नीट. बघ, परत झाली माझी बायको चांगली. हे किती वर्षानंतर मी असं बसलोय पाठी. जाम मजा येते. थोडस रिस्की पण आहे, पण मजा येते. अरे मला पण बसलोय मी आधी, पण एवढी मोठी कशी रिक्षा? मी विचारले, अरे खूप मोठी रिक्षा आहे. आता आम्ही झालो रेडी.
आम्ही रेडी झालेलो तर ही बघा कशी दिसते, येलो कलरची. माझं कोण दाखवेल आणि याचा किती मस्त दिसतोय. आता आम्ही जातो, रेडी होतो, रेडी तर झालोय. तर आम्ही आता 3 ठिकाणी जाणार आहे. एक ते मोरगावचा गणपती करणार आहोत अष्टविनायक मधला. हा, आणि पहिला कुठलं तरी मंदिर बोललेले ते पहिला मंदिर आहे म्हणून, म्हणजे पहिला गणपती आहेत अष्टविनायक. हा, आणि मग नंतर ते नदी आहे ज्याचं नाव आम्ही विसरलेलो आहोत. आणि मग नंतर मेन मंदिर ज्याच्यासाठी आम्ही आलो, खंडोबाच्या मंदिर जेजुरीला पर्यंत उचलून घेतो. बघायचं की हा किती सीड्या उचलतो, कारण की नाही सिंदूर बघा, सिंदूर ची सवारी. एवढी मोठी रिक्षा, मला रिक्षा बघूनच जाम मजा येते. हे आरामात चढ रे बाबा. अडकली प्लॅन मध्ये चेंज हे नाही माहिती एवढं, पण ते काहीतरी असतं, म्हणजे उलटे सुलट देवाचं नसतं करायचं. तर हे पहिले कारा नदीचं दर्शन करायचं असतं, मग त्यानंतर मोरगावचं गणपती आणि मग जेजुरीला जायचं. पण आता हे कारा नदी जे आहे ना गाईस, खूप मस्त आहे. पहिला हे बघा, एवढं पाणी आहे, हे बघा, हे पाणी आहे, काय दिसतंय बघा, खूप मस्त आहे, खूपच मस्त. आणि आता तुम्हाला दाखवतो ती नदीचा व्ह्यू. जेजुरीच्या दर्शनाला, खंडोबाच्या दर्शनाला, करा नदीला. जेवढं बोलत नाही तेवढे करा नदीला. एक विजिट मध्ये, ब्लॉग मध्ये पहिला विजिट. पण जोडपे चाललेत बाई पाणीमध्ये, पाय हात वगैरे सगळं धुवायला. करा नदीचं दर्शन, करा नदी, हा, करा नदीचं दर्शन घेतात. जेजुरीच्या गडा, जेजुरीच्या हा, थंड आहे पाणी. माहिती आहे गाईस, स्टोरी यांना माहिती आहे, तर ते स्टोरी सांगतील प्रॉपर काय. मम्मीला पण माहिती आहे. ते करा नदीला येऊन पुजारी भक्त होते. हा, पुजारीच होते ते, देवाचे पुजारीच होते. डिसाइड करू दे, पुजारी होते ते. दर्शन इथून पाणी घेऊन वरती गडावरती कडेपठारी जाऊन देवांना आंघोळ घालायचे, त्यांची सेवा करायची. एवढं त्यांचं म्हणजे इतकी भक्ती होती त्यांची खंडोबावरती. आणि हे जेजुरी पासून 14 किलोमीटर लांब आहे, असं नाही जवळ. 17 किलोमीटर 5 किलोमीटर नदी आहे, आणि इथून मोरगावचं दर्शन 17 किलोमीटर आहे. आता आम्ही इथून जाऊन तिकडे 17 किलोमीटर जाणार, मोरगावचं दर्शन घेणार, मग गडावरती जाणार. आता आम्ही सेकंड डेस्टिनेशनला आलो, डेस्टिनेशन मोरगावचा गणपती. हो, मी किती वाव, मस्त ते गोरा दिसतोय. अष्टविनायक मधला पहिला गणपती मी दर्शन करतो. जर पॉसिबल असेल तर शूट करू शकत असेल तर तुम्हालाही दर्शन देतो. तर भेटूया. पण मी एक्साइटेड आहे, खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण मी हे पहिल्यांदा बघतोय सगळं. म्हणजे तो ह्या साईडचा नाही, तो कोकण साईडचा. तर तो तिकडे फिरला असेल, त्याला इकडचं माहित नाही. तिकडे फिरलोय मी, गणपतीपुळे वगैरे सगळं गेलोय. इकडं पहिल्यांदा आहे, मस्त वाटतं. तिकडे बॅक साईडला मंदिर आहे दिसते तुम्हाला. ते बघा मंदिर आहे का, एंट्रन्सच किती वाव आहे. मी पण पहिल्यांदा आली आहे ना, तू पण? हा, मंदिरात या पहिल्यांदा आली, पण ह्या साईडचं कल्चर माहिती आहे, त्याला कल्चर माहित नाही. कल्चर माहिती करून घेईन काय. चला, हे बघा आमचं ताट रेडी झालेलं आहे. बायको बाई चालली आहे मस्त ताट घेऊन. आणि हे बघा काय एंट्रन्स, एंट्रन्स आहे असं किल्ल्यासारखं एंट्रन्स आहे ना. कासव, डगू बाबू लोक आतमध्ये हे करायला देतील का नाही देतील. मस्त. मी बघितलं गाईस की अलाउड नाही, तर आम्ही तुम्हाला, कारण ते रूल्सचं असं हे नाही करू शकत, तर जेवढं होऊ शकलं तेवढं दाखवलं. आता आम्ही पाया पडतो आणि त्याच्यानंतर आम्ही भेटतो परत तुम्हाला. हेच दर्शन झालं आमचं, खूप मस्त दर्शन झालं. आणि इकडचा मेन, इकडचं पहिल्यांदा इथं आलो मी, पण वारा
एवढा सुदिंग वारा आहे ना इथं, म्हणजे थोडा पण पोल्युशन नाही, थोडं पण एकदम फ्रेश वाटतं आणि असं वाटतं इथंच राहावं आता मी. जाम भारी वाटतं, खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. डॉग्स आमचा वेट करतात कारण आता आम्हाला कॅमेरा फिरवतात ते जातील पण ते लोकांना मोदक पाहिजे. आम्ही ऑलरेडी दिला रोड चांगला नसतं त्याच्यासाठी. ठीक आहे, हे तर करते. आता डिरेक्ट आम्ही तुम्हाला डिरेक्ट भेटतो मेन, ज्यासाठी आम्ही म्हणजे ह्याच्यासाठी पण आलेलो, पण ते याच्यासाठी जास्त कारण की आम्ही लग्नानंतर ते यायचं असतं. आता तिथं चाललो. आणि ते जाण्याचा रस्ता ते लोक बोलत होते, ते रिक्षावाले जे आहेत ते, की वरती जायचा रस्ता पण बंद झालाय, मग आम्हाला ते चढूनच जायचं. म्हणजे ते देव आम्हाला असेच बोलताय, तुम्ही मला भेटायला चढूनच या, मेहनत करा.